पूर्वक स्वागत. चैतन्यजी, पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो. आज हे विधेयक मांडण्यात आलं आणि ते मंजूर सुद्धा झालं. मुळातच ऑनलाईन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक जे आहे ते तरुणांना ऑनलाईन जुगाराच्या व्यसनाच्या धोक्यापासून रोखण्यासाठी हे मुळात लोकसभेमध्ये सादर करण्यात आलं होतं. आपली नेमकी प्रतिक्रिया काय आहे? जे 13 पेजचे बिल आहे ते आय हॅव जस्ट गॉन थ्रू इट. मी बघितलंय ते. आता त्याच्यात बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ऑफिशियली सोशल गेमिंग रेकग्नाइज झालंय. ऑफिशियली ई स्पोर्ट्स रेकग्नाइज झालंय. ऑफिशियली देयर इज अन अथॉरिटी नाव टू रेग्युलेट अँड मॅनेज ऑनलाईन गेमिंग. गेमिंग हे इज अ सनराईज इंडस्ट्री. म्हणजे जगभरात गेमिंग ही खूप मोठी इंडस्ट्री आहे. इंडियामध्ये पण खूप मोठी इंडस्ट्री आहे. जवळजवळ 50-1 करोड लोक गेमर्स आहेत, वेगळ्या वेगळ्या परिस्थितीचे. मोबाईल गेम, ऑनलाईन गेम, प्ले स्टेशन, कन्सोल, PC गेम्स सगळं मिळून. आता ह्याच्यातला एक पार्ट जो आहे की गेमिंगचे जे टूल्स आहेत, या गेमिंगची जी टेक्नॉलॉजी आहे, हे लोक गॅम्बलिंग सारख्या गोष्टीला पण वापरतात आणि ते एकत्र आलंय इनटू द गेमिंग वर्ल्ड. तो हे सेपरेट करणं खूप महत्वाचं होतं, पहिली गोष्ट. कारण काय होतं की एव्हरीथिंग बिकम्स बॅड. सो हे सेपरेट केलं ही चांगली गोष्ट. आता त्याच्यात काय झालंय की गेमिंग या जगात, इन अडिशन टू सोशल गेमिंग किंवा कन्सोल गेमिंग, देर इज ऑल्सो गेमिंग जिकडे पैसे इन्व्हॉल्ड आहेत, जे गॅम्बलिंग नाही आहे. ह्याच्यात डिस्टिंक्शन करणं गरजेचं आहे. सो आता काय झालंय, एव्हरीथिंग विच हॅज मनी इन्व्हॉल्ड, म्हणजे सगळे जिकडे तुम्ही पैसे लावता किंवा देर इज सम पेमेंट और देर इज सम मनी बीइंग डिपॉझिटेड, इज ऑल बीइंग ट्रीटेड ॲज वन. सो त्याच्यात थोडा संशोधनाची गरज आहे. 80% बिल उत्कृष्ट आहे. ई स्पोर्ट्सला ऑफिशियली रेकग्नेशन, सोशल गेमिंगला प्रमोट करा, ई स्पोर्ट्सला प्रमोट करा. देर इज अ रजिस्ट्रेशन एजन्सी जिकडे तुम्ही रजिस्टर करता. नाव इट इज ऑल वी हॅव टू डू. छोटासा एक आहे टू मेक शुअर दॅट जे रिअल मनी गेमिंग आहे, विच इज गॅम्बलिंग, विच शुड नॉट हॅपन, हे कधीच झालं पाहिजे नव्हतं. दॅट इज सेपरेटेड आउट अँड दॅट इज ट्रीटेड लाईक गॅम्बलिंग. सो ते वेगळं करून आपण गॅम्बलिंग जसं ट्रीट करतो तसंच ट्रीट केलं पाहिजे, विच इज फाईन, राईट. बॅन केलं आहे, व्हॉट एव्हर. पण जे ऑफिशियल नॉन गॅम्बलिंग बेस्ड गेमिंग आहे, त्याच्यात पण थोडा जो अंश आहे जिकडे रिअल मनी येतं, दॅट ऑल्सो नीड्स टू बी इव्हॅल्युएटेड. बिकॉज इवन इन रेग्युलर गेमिंग देर आर ट्रान्झॅक्शन. म्हणजे जर तुम्ही कुठला गेम खेळत असाल आणि तुम्हाला स्किन्स घ्यायचे असतील किंवा कुठला वेपन घ्यायचं असेल, काहीतरी शूटर गेम आहे का, त्याच्यात त्याला पण पैसे तुम्ही डिपॉझिट करतात. सो असं नाही झालं पाहिजे की हे ब्रॉड एक तलवार फिरवली आहे आणि सगळं गेमिंग विच हॅज एनी काइंड ऑफ मनी इन्व्हॉल्ड शुड नॉट गेट कॉट इन टू इट. हे तुम्ही म्हणतात तसं की कौशल्य आणि केवळ नशिबाची परीक्षा याच्यात थोडासा काहीतरी बदल करण्याची गरज आहे. मकरंदजी, मी तुमच्याकडे येतो. ऑनलाईन सट्टेबाजी आणि जुगारासारख्या